एखादा जरा सावध जीव मुठीत धरून कीर्तन आहे का विठाल किती सख्य भक्ती देवाने म्हणावं तुम मम प्रिय भरतई समभाई हा मला भरत जेवढा प्रेम आरुत आहे मला तुम्ही तेवढेच प्रेम आहे बाप हे देवाने म्हणाव कार्यकर्त्याने नाही भोकायचं नेताल्याचं नेता म्हणलं पाहिजे आपला जीव लगेच हेच मला टेस्ट ठेव तर जी हरी घाला ना गावात आले मग काय ना येडेवानी करतो तू नेता म्हणला पाहिजे हा माझा कार्यकर्ता जवळचा आहे तुम मम प्रिय भरतई समभाई हा भरत जेवढा प्रिय हनुमंतराय तुम्ही सुद्धा मला तेवढेच प्रिय करा सख्य भक्ती आत्मनिवेदन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण सगळ्या भक्तीचं चिंतन मिश्रण हनुमंतरायांच्या जीवनामध्ये घडलं म्हणून तुकोबारे म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा ताकद बी काय सामान्य नव्हती दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिअरिंग करण्यात ग बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपके होते ना आपल्यावर येडेवणी कारण हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली रावणाचे जाग्या बोका केला दाढी जाळे मिशा राहिले असताना गंज पेटल्यावरच पेटली गावी जाळलं जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका आईच्या दुधात ताकवत ती अंजनीच्या तपासाठी महारुद्रादेव अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धाड दिशेन दगड फुटत होता आता आईचं दूध राहिले का पोरांना बाटली जलमल्यापासून बाटली ते शेवटपर्यंत बाटलीच फक्त टोपनात बदल होतो लहानपणी लबरत जाताना मग पत्र्याचं येतं दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची पोरगं जुळीत आवाज येतो वाढवा थोडा मेनाव पोरगं जुळीत फेकायचं आणि वाट्या वासाचा तिकडे व्हॉट्सअप खेळत ती एकटं झुळीमध्ये हॅ करतं नुसतं काय पोरं बी पहिल्यासारखे गुटगुटीत राहिले ते का त्यांची डोकी मडकेवाने झाले तर हातपायच्या काड्या सुख करता दुकार कमरत दबले ते ढिरीत फुगले ते वाकडे तिकडे झाले तर येड्या बाबळीवने असे गुटगुटी रसरशी तजेलदार असे पोरच राहिले नाहीत काय पोरांकडून आता आई जीन पॅन्टीवर रे काय धर्म ठेवलाय का आपण खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो जरा कुंकू पदर आपल्या भारतीय संस्कृतीला शोभला अशी वेशभूषा असं वाटलं तरी वाटतं जरा महाराष्ट्रात कीर्तन चालू हे पुण्या मुंबईकडे गेल्यावर नुसती उदाशी भरती राव अहो लय परवा पुण्याला कीर्तन होतं आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारकं पोरगं लयच रडत होतं ते बापाच्या मांडीवर बसलो हो मी मला उठा किती रडत आहे ते त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ते मला मीच मम्मी या जीन पॅन्टन टी शर्टन गोगलन बॉपकटन हेडफोन मला काय माहिती मम्मी का बाप्पा ती अरे कोण कोणाचे कपडे घालतय बा अरे कोणचे कपडे घालावे हे काय कीर्तनात सांगायचा विषय का तरी सुद्धा तसल्या मुद्द्यावर सुद्धा प्रकाश टाकावा लागतो इतकी माणसं रसा तळाला चालली आहेत बेटा बसणारी टाळी वगैरे
लावत जा जरा असं थोडं, म्हणजे आता नाही, भजन चालू असताना, चाल चालू असताना एखादा सुविचार चांगला झाला तर असं जरा थोडं टच मध्ये बसा जरा. विठ्ठल आई भाग्यवान, किती पराक्रम करू दे हनुमंताने. आई म्हणतच ना, आईला वाटत हे कमीच आहे, अजून मोठा करावा, अजून मोठा करा, आई अशी पाहिजे. त्या रावणाचा कार्यक्रम करून सगळे महागारे निघाले आणि प्रभू रामचंद्र सीतामाईला वाटलं जाता जाता अंजनीचं दर्शन घेऊन जावं, थांबले. हनुमंतरांचं केलं ना वर्णन सुरून, काय तुमचा मुलगा, काय कुशपवित्र, काय ताक. गप बसा म्हणले, गप अयोध्या गाठा, ही आमचं आम्ही बघू म्हणलं. नाही म्हणले, काय हनुमंतराय तुमच्या मुलाने पराक्रम केला अंजनी मातेपाशी. वानरशानं गोळा केली, दगडावर राम लेगलं, दगड फेकले, शितू बांधला, मग आम्ही पलीकडे गेलो. काय ताकद. अंजनी माताने हनुमंतराने बोलून, हनुमंतरा इकडे, माझ्या दुधाचा अपमान केला तू. म्हणले काय झालं. शितू बांधण्यासाठी तुला वानर सेनेची गरजच कस काय पडली, तो एकट्यानं शितू बांधाय पाहिजे होता, याला म्हणायचं माता. माझ्या दुधाचा अपमान केलाय तू, काय गरज पडली. अरे एकट्याने तू रामाला कष्ट पडलं, काय माता असं. आताची माता शेंबड पोरग, शेंबड, नक्त डबर खैर भांड वक्त काळ बेंद्र. तसल्या गायबाण्याकडे बघून आई म्हणते, मागाचं वाघाचं पिल्लू कसं बघत या. काय माणसं, काय तरा. पहिलीतलं पोरगण घाणघाण शिव्या द्यायला. शेजाऱ्याने सांगायला आईला, तुझ्या पोरला काहीतरी चांगलं शिकव, पहिली तर आता शिक घाणघाण शिवाय. आई म्हणे बस, लहान आहे म्हणून देत आहे घाणघाण शिवाय, मोठं झाल्यावर दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. त्या आताची माता कशी हनुमंतराय काढणार आहेत. आई सुद्धा तशी होती मायबाप, म्हणून हनुमंतरायांचं एवढं वैभव आहे. म्हणून तुकोबरायांसारखा रत्न सुद्धा त्यांना शरण जाऊन विनंती करते, तया माझा दंडवत कपी कुळे हनुमंत. अरे माणसाच्या जन्मात येऊन भजन करायचं आपल्याला कळना, वानर कुळात जन्म घेऊन छाती फाडून जगाच्या बापाला हृदयामध्ये लपवलं, म्हणून भक्त शिरोमणी भिडवलं. आणि ते भक्त आहेत याचा अर्थ ते संत आहे, ते संतांच्याच या पार्टीचे आहेत मायबाप. आणि हे याच प्रसंगाचं चिंतन करणारा अभंग आहे, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची. मुक्ताबाईवर अशी वेळ का आली की मुक्ताबाईला सांगावं लागलं की संत कोणाला म्हणायचं. एवढ्या कमी वयात, वय कमी होतं बरं काय ताटीच्या अभंगला. मुक्ताबाई म्हणजे सगळ्यात लहान संत, एक 10 ते 12 वर्षाच्या आसपास आमच्या मुक्ता. आणि एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या वेळेला हात घालण्यासाठी सुद्धा त्याला सोपं काम आहे का काय. संत कोणाला म्हणायचं हे मुक्ताबाई सांगतात. असं का सांगावं लागलं, ज्या अर्थी खरे संत सांगावं लागले त्या अर्थी डुप्लिकेट संत बी वाढायला लागले असते. आणि तसेच आहे, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी तो पारखी, वर्म जाणी तो पारखी. करतो मना संत. संत ही बाह्य रंगाची अवस्था नाही, संत ही अंतरंगाची अवस्था आहे. आणि संतांच्या कुळात जन्म झाला म्हणजे संत होत नाही. संतांचे आप्त नवती ते मग खरे संत कोण ते तर मुक्ताबाई सांगतात भिडवलं. पण हे वेळ कशी आली व मुक्ताबाईवर ताटीचे अभंग निर्माण. प्रसंग सगळ्यांना माहिती आहेत. ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांची बाकी भावंड समाजाने का त्रास दिला, इंद्राणीमध्ये पाय ठेवून दिलं नाही. एक सांगतो, तुम्ही चांगलं जीवन जगा, समाज त्रास देणारच आहे. खऱ्या माणसाला त्रासच आहे. चांगलं जगा त्रास होणार, डुप्लिकेट करा लगेच किंमत. वा, सध्या कलीचा महिमाच आहे. हो, एवढा मोठा कार्यक्रम केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण कशामुळे करीत. अरे करू नको पण जळू नको ना. तुला काय आम्ही पावती मागाय आलो का काय, तुरंगी देतोय का तू ये पंक्तीवाली पंक्ती देतात. एवढा भव्य दिवस 16 आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे, पावसाचं टेन्शन नाही, निवांत आहे, कूलर लावले ते सगळे. पण कणाकणी तरी करू नका निदान. तुम्ही करू नका पण करणाराचा तरी पाय खेचू ना.
तसल्यांची संख्या जास्त वाढल्यामुळे सज्जनाला त्रास आहे. विडवलं ज्ञानोबांना त्रास सहन करावा लागला. आता शेवटी माणूस कितीही समुद्रासारख्या विशाल अंतकरणाचा जरी असला तरी मानवतेचे बी ज्ञानोबांच्या जीवनाला थोडे जालर आहेच ना. जरी संत असले तरी माणूस म्हणून आलेत ना. अंतकरणामध्ये वाईट वाटलं, दुःख झालं, ताटीचा दरवाजा बंद केला आणि आत निवांत बसले आत्मचिंतन करण्यासाठी. म्हणजे मी ह्यांचं कल्याण करण्यासाठी वरून खाली आलो, ही मला खालून वर लावायच्या मापात आहे. ती माऊलीला बी वाईट वाटलं ना. म्हणजे संत वरून खाली, वरचे खाली येतात त्याला अवतार म्हणतात. वरचे खाली कधी येतात, खालचे जे वेळेस लयच खाली जाते तर वरच्यांना खाली यावं लागतं, खालच्याला हिसक्या दिवशी वर काढावं लागतं, त्याला अवतार म्हणते. तर ह्यांच्यासाठी अवतार घेतला आणि एवढा त्रास, खेद वाटला. ताट्याचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा येत आहेत, विनंती करतायत, दरवाजा उघडत नाही. सोपान काकाचं ऐकत नाहीत. चिमुकली मुक्ताबाई पुढे त्यांनी विनंती करते, दादा योग्यांची माऊली, साधकाची मायबाप, ज्ञानाचे ईश्वर, महाविष्णूचा अवतार तुम्ही आहात. एवढं असून जरी तुम्हाला नाही गुण आला तरी शेवटचं वाक्य सांगते की तुम्ही संत आहात आणि संतांच्या अंतकरणामध्ये समुद्रासारखी दया, क्षमा, शांती असते आणि तुम्ही संतांचे मायबाप आहात. या गुणांचा विचार करा. ताटीचा दरवाजा उडून बाहेर या. कारण संत कुणाला म्हणायचं? अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत मुक्ताबाईने सांगितलं, संत तोची जाना जगे दया क्षमा ज्याची अंगी. ज्यांच्या अंतकरणामध्ये दया क्षमा हे गुण आहेत. तू म्हणतो दोनच शब्द आले, दया क्षमा. इको कमी ठेवा आवाज. मग दया क्षमा जिथं जिथं शब्द आलाय तिथं शांती शब्द बी आपोआप येत असतो. मग इथं दोनच शब्द कस काय? तर ऐका, दया आणि क्षमेचं मिश्रण झालं की शांती आपोआप प्राप्त होत असते. या दोन शब्दामध्ये तिसरा शब्द मायबाप इन्क्लूड आहे, त्याच्यातच समाविष्ट आहे. दया क्षमा अंगी. दया, दुसऱ्याच्या दुःखाने आपल्या अंतकरणाचं पाणी पाणी झालं पाहिजे, कळवळ आला पाहिजे, त्याला दया म्हणायचं. ज्ञानोबा सांगतात, आता दया ती आयशी पूर्ण चंद्रिका जैशी निवविता नकडशी सानी थोर चिखली रुतल्या गाये धड बाकड न पाहे ते ग्लानीची होई काला बोला. एखादी गाय चिखलात फसली, ती काळी गुळी पाणी न पाहणं, त्याला चिखलातून बाहेर काढण्याचा हृदयामध्ये कळवळा निर्माण होणं, याचं नाव दया. एक वाक्य बोलतो, चिखलात फसलेली गाय बाहेर काढायचं जाऊ द्या, गोठ्यातली कसाबाला देऊ नका. हा, कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिलेने पोटामधील मुलगी म्हणजे भविष्यकालातली आई वाचवा आणि तरुण मुलाने कत्तलखान्यात जाणारे गायी वाचवा. प्रभू रामचंद्र परत आल्याशिवाय राहणार नाही. आई इको कमी ठेवा आणि गायी, या दोन गोष्टीला सध्या समाजात किंमत राहिली नाही. त्याच्यामुळे पाऊस टायमावर पडत नाही, कुणीकडे पडायला लागला. हा, पंचकृषीत पडला पण आपल्या गावाला सुट्टी दिली, कारण चांगल्या कामात अडचण नको. हा, निसर्ग सुद्धा मान्य करतो की यशस्वीपणे काम झालं पाहिजे आणि मन लावून प्रेमाने केल्यावर काय अडचण.
दया, अंतकरणामध्ये दया पाहिजे. क्षमा, माफ करायला शिका. क्षमा शस्त्र, जया नराची हात. क्षमा नावाचं शस्त्र ज्याच्या हातात आहे ते काळाला सुद्धा नागवतात, तुकोबाऱ्या म्हणतात. आता क्षमाच राहिली नाही, माफच करीत नाही, नुसती खुन्नच डोक्यात ठेवतात. तो मला असं म्हणला ना, त्याचं बघ गबस, बघू नको काय नको, नीट राहा. पण माफच करीत ना तुम्हाला. क्षमा, किती क्षमा. तुकोबाऱ्यांच्या जीवनात घडलेली घटना. तुकोबाऱ्यांचं भजन चालून तुकोबाऱ्यांना गावातले 2-4 विरोधक होते त्या, आणि प्रत्येकाचे असतात बरं का. अख्खं गाव एका माणसाला मानितच नाही, आणि अख्खा गावाने मानव अशी अपेक्षा सुद्धा करायची नाही. निंदा सुद्धा झालीच पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते, हे हा जिवंत माणसाचीच निंदा आहे. हा, आणि महाग चर्चा करणाऱ्याला उलट सरकारने पगार दिला पाहिजे, कारण ते फुकट काम चोखपणे पार पडते. ते पगार तर रुपया नाही, आणि आपल्या अनुपस्थितीमध्ये आपला जे जे करणं काय सोपं काम आहे का. पुरस्कार दिले पाहिजेत वर्षाच्या वर्षाला त्यांना, हिरून गावातले नमुने तसले. जी महाग चर्चा करते, तोंडाव गोड महाग काड्या, तोंडाव नुसता गुळ फी घेतोय आणि महाग येड्यावाने करतोय, काय त्याचा उपयोग आहे हो. ती भयानक माणसं. मैंद मुखीचा कोपरला, भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा. मैंद मुखीचा कोवळा, तोंडावर नुसतं कवळच बोलतात, काय काय नुसतं असे शेंडाच. पण भावांतरीचा निराळा, अंतकरणात वेगळंच असतं त्याचं. तुकोबाऱ्यांच्या बाबतीत काय म्हणले, 400 एकर जमीन घालेली, 65 लाखाची जहागीरदारी गेली, बसले म्हणले तर टाळण मुखन गंधन विनान विठ्ठल विठ्ठल करीत म्हणले. हे तुकोबार आहेत ना, निवळ भोपळा आहे भोपळा. आपल्याला जर एखादा भोपळा म्हणला असता, आपण हाणून मोकळा केला असता. मला भोपळा म्हणतो काय. तुकोबाने त्याचं दर्शन घेतलं, त्यांचं दर्शन घेतलेलं बघितलं जिजाबाईने, पळतच आले. महाराज, तो माणूस तुम्हाला भोपळा म्हणला तरी तुम्ही त्यांच्या पाया पडता, तुम्हाला काय व्यवहार ज्ञान नावाची गोष्ट आवडली ग बस, ह्याच्यातलं शास्त्र तुला कळणार नाही. भोपळा म्हणणं काय चांगलं आहे का. अगं याच्यातलं गमक तुला नाही कळणार, ही भोपळा लय मोठी पदवी. म्हणले कस काय. अगं भोपळा स्वतः पोहतो, दुसऱ्याला पाहायला शिकवतो. तसं मी तर माझ्या साधण्याच्या जोरावर स्वतः तरलोच, पण माझ्या अभंगाच्या जोरावर लाखो वारकरी तारणाऱ्यात योग्य पदवी दिली, याचा मला आनंद आहे. संत तोचे जाना जगे, दया क्षमा. किती क्षमा आहे. असं जरा समुद्रासारखं अंतकरण मोठं ठेवा. विठ्ठल रोज बघतोय टीव्हीला पण कृष्ण महाराज काय चाललंय. पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार व्हायला लागले, हॉटेलमध्ये माणसं दनादन पापड खाता खाता मारायला लागली. म्हणजे लोकांच्या अंतकरणात दया क्षमा. तरुण पिढीने तर ह्या गुणांचं खून करून टाकला डायरेक्ट. त्यांच्यात ती दया क्षमा शांती विशेष नाही, त्यांना फक्त पेटापिटी दरादरी वाडाउडी त्यांच्या डोक्यात तेवढंच आहे. मायबा या 3 गुणांचं चिंतन तरुण मुलांनी करा, जीवन सुखी बनवा जरा. हे अख्खं पोलीस खातं न्याय देवता हे 3 गुणावरच दया क्षमा शांती. हे जर न आपण प्रत्येकानं जर चिंतनानं आत्मसात केलं तर काय भांडणं व्हायचं काम आहे. दया क्षमा शांती. दया ज्ञानोबर आहे, क्षमा तुकोबर आहे, शांती नाथ बाबा. किती शांती. चप्पल घालून माणूस देवघरात, राग नाही आला. चप्पल काढून बाजूला ठेवली आणि त्याची पायाची सेवा केली. बाबा माझ्याकडे बरेच मंडळी येतात पण चप्पल उंबरट्याच्या बाहेर काढून येतात. तुमचं माझ्या इतकं प्रेम आहे की तुम्ही चप्पल काढण्यात सुद्धा विसरलात. लाजलं ती. महाराज मला माफ करा, पण गावातल्या कुचार वाट्यावर 500 रुपयाची पैसे टाकली होती, त्याला परत पैसे दिसायचे. त्यांचे पैसे होते की ह्यांना राग आणायचा. परत त्याच्या डोक्यात आलं कस काय रागीन बा. गिरजामाता पोळ्या वाढण्यासाठी आल्या, राग यावा म्हणून गिरजामातेच्या खांद्यावर बसला. नाथबाबांना राग, गिरजा बाळ खांद्यावर आहे पडन, तर व्यवस्थित बाळाकडे लक्ष दे. गिरजायशा म्हणतात स्वामी काळजी करू नका, मला आपल्या हरिपंडितला सांभाळायची सवय, तसा हा दुसरा माझा मुलगाच आहे, तुम्ही काळजी करू नका. अंतकरणाचा द्वेष गेला, दर्शन घेतलं. महाराज मला माफ कर, आजपासून तुम्ही माझे पिता आणि गिरजाई साहेबांच्या माता. कशामुळं. दया क्षमा ज्याचे अंगी सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया.
नावी आयशा सगळ्यांविषयी दया आहे तो साधू. ह्याच विश्लेषण आहे. संत तोचे जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ठीक आहे महाराज, दया क्षमा शांती हे गुण आहेत ते संत. ठीक आहे, ह्याचा स्वीकार केला. हे आहे म्हणून संत आहे, पण काही गोष्टी त्यांच्याकडे नाहीत. लोभ नाही, लोभ अंतानो हे मना. काय आहे? दया क्षमा शांत आहे, हे पहिली बाजू. दुसरी काय नाही? लोभ नाही, अहंता नाही. लोभ आशा, हे मिळव ते मिळव, आहा इच्छाच नाही. छत्रपती नजराना पाटीला डायरेक्ट अभंग. दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे. आणि आता जर हे प्रमाण लावायचं असेल तर फक्त न काढायचा. दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात पडे न पडे. आता आमच्यासाठी बऱ्यात पडे, फक्त एकाच शब्दाचा फरक आहे. तुकोबाऱ्यासाठी बऱ्यात न पडे. का? लोभ अंतानो हे सगळ्या नजरांना माघारी पाठवलं. लोभ अंतानो हे लोभच नाही. आणि काय साधू संत होऊन गेले मग बाबा. आशा आकांक्षा इच्छा ह्याला इंटरेस्ट नाही हो त्यांच्याकडे. नामदेवरांच्या जीवनामध्ये लोभ अंतानो हे म्हणे ह्याच्यावर सांगतो बरं का, चित्त घेऊन का लोभ नाही. नामदेवरांचे वडील दामाजी पंत नामदेवराला बोलून घेत इकडे म्हणजे भजन चालू ठेवा, पण जरा पोटा पाण्याचं बघा, जरा पोटापुरते काम परी आगते तोराम, जरा काम फिम जरा बघा ना जरा. हे वडील असे पाहिजे, मुलाला नुसता परमार्थ नाही व्यवहार सुद्धा शिकवता आला पाहिजे. मग दामाजी पंतांनी भजन तर चालूच ठेवा म्हणले, पण हे बाकीचं बी बघा जरा व्यवसाय वगैरे. इको थोडा कमी ठेवा, जरा डबल आवाज येतोय बोलताना, आवाज दे. आणि प्रत्येक बापाचं कर्तव्य मुलाला माय बाप हा गुरुच आहे ना, मुलाला नॉलेज देता आलं पाहिजे. काय करू म्हणे, काय करू नका, काहीच करायचं नाही म्हणले. आपला कापडाचा व्यवसाय म्हणले, जा मंगळवेढ्याला कापड वगैरे विकून या म्हणले, आठवडा बाजार करे जा म्हणले. ठीक आहे, घेतलं कापडाचं गाठोडं बांधलं, निघाले नामदेवराय. त्यावेळेस पंढरपूर बारीक होता आणि मंगळवेढा मोठा होता. गेले मंगळवेढा, सगळं मटेरियल असलं कापडाचे वेगवेगळे, कॉटन, लिनन, खादी, टेरेकॉट, गजमल, अरविंद मटेरियल सगळं ड्रेस मटेरियल पुढे ठेव. दुकान मांडलं, वंश परंपरागत शिंपी व्यवसाय. आणि दुकानदार काय सामान्य आहेत का बाय. भजन सुरू. आता दुकानदारात जरा देहभान विसरून भजन करत असेल, गिराईक येईन का? अजिबात. त्यांची अवस्था कशी होती? इको दे हॅलो हॅलो इको द्या सोडा. भजन करत असताना कापड विकत असताना नामदेवरांची अवस्था आजोचा गोटे आठ मध्ये नाही, आजो आईचा गोटे आजो आईचा गोटे
रुची नाही देहावर उदास. कोण गिरायकी नो रुपया बाबानी नाही. दुकानदाराला दुकान चाला वाटते तर दुकानदाराने 3 गोष्टी ध्यानात ठेवा. दुकान हे मंदिर माना, गिरायक देव माना, त्याच्या संगण प्रेमाने केलेला व्यवहार हे त्या देवाची पूजा माना. दुकान जर चाललं नाही तिथनं पुढे बोला. तू गिरायकाव जर धावला लोक म्हणते तुझी कॅडबरी तू खा. लोकाला टाइम राहिला लईत मग दुकान आहे तशी. प्रेम महत्वाचे ना. दुकानदाराचं भजन चालू, नामदाराचं कोण गिरायकीन कोणीच नाही. गठोडं बांधलं निघाली परत महागारी संध्याकाळच्या टायमिंग. एका झाडाखाली जरा 5 मिनिटं विश्रांतीसाठी थांबले. त्या झाडाखाली 2 दगड पडली होती मोठ्याले. ह्या बमच्या बम उघडी दगड. आणि नामदेवराने त्या दगडाला जे हरी घातला. जे हरी दगडाच्या बाजूने मी नामदेवरायच बोलायचे. जे हरी काय म्हणले थंडीचे दिवस आहेत, कपडे नाही, काय नाही, स्वेटर नाही, जर्किंग नाही, कानटोपी नाही. हे दगड म्हणला काय गरिबीचं दुःख वाईट असतं म्हणलं. हे सगळं मोठ्यांनाच मिळतं ह्या जगात. गरीब मिली बिड्या ओढू ओढू आमचं अवघड आहे म्हणले. आम्ही असंच असतो म्हणले. मी तुम्हाला कपडे देणार, पैसे दे 8 दिवसांनी. 8 दिवसांनी पैसे कपडे. हो. जामीन शेजारचा दगड दोंडोबा. हे दगडोबा आणि तो दोंडोबा. दोन्ही बाजूने नामदेवरांचा संवाद बर का. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. दगडात बी देव दिसतोय त्यांना, आपल्याला माणसात दिसाना. एखाद्याला लात लागली तर वाकून पाया पडत नुसतं असा करतो. मॅच हाणली रोडने मोटरसायकल उतरून मारुतीच्या पाया पडत ना, मारुतीला बी असाच करतो. तुला काय लागलं तर मला माग. म्हणजे इतकी तुझी मोठा लागून गेला का मग काहीतरी. आणि त्या दगडालाच कापडे गुंडाळले विकली. आले घरी. नामदेवरायांचे वडील म्हणले कपडे विकले, पैसे 8 दिवसांनी. जामीन हाय म्हणले दोंडोबा. ठीक आहे. 8 दिवस दामाचे पंत काय बोलला नाही. पण 9व्या दिवशी म्हणले त्याला फोन लावर. तो कोण जामीन नाही, पैसे आले नाही. त्याच्याकडे त्याने मोबाईल स्विच करून टाकला. अशा टायमिंगला परत कोण पैसे मागताना लय गोड, घेताना लय गोड बोलतात राव. देताना आपल्यालाच भिकाऱ्यासारखं मागावं लागतं. नेमकं कोण कुणाचं मालक आहे हीच कळत नाही. पैसे देताना सुद्धा विचार करून देत झाले. अवघड झाले. मोबाईल स्विच ऑफ. नामदेव म्हणले दामाचे पंताला काळजी करू नका. जामीन जे व्हाय त्याला घेऊन आलो. गेले परत त्या दगडात. आज जी कापड गुंडाळली होती ती लोकांनी चुरून नेली. दोन्ही दगड उघडेच. नामदेवराय म्हणले माझ्या वडिलांपर्यंत यावं लागन. ती दोंडबा दगड लुटळीत 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 आणला ना घरी. जामीन आणला देवघरात कोंडला. नामदेवरायांसारख्या महात्म्याचा हात त्या दगडाला लागला. तेव्हा दगड सोन्याचा झाला. अख्खा दगड नुसता सुवर्णमयच मायबाप. नुसता लक्क प्रकाश नामदेवरांच्या घरात. दामाजी पंत बाहेरून आले म्हणले कुठे जामीन म्हणले देवघरात कोंडलाय. उघडा दरवाजा चामून दिसणं डोळे म्हणले यो येऊ जामीन नाही का काय. मग राहून द्या. नामदेवराय म्हणले ठेवाय नाही आणला. यो जामीन नाही, पैसे आला की मोकळा करावं लागेल. आता ज्याच्या रानातली दगड होता त्याला कळलं आपल्या रानातली दगड सोन्याची होत्यात. ती दम काढीन का उद्योग बापू. ती दोतराचा खोसा धरून माझ्या रानातली दगड चोरीला गेली, चोऱ्या कर. नामदेवराय म्हणले चोरा चोरीचा प्रश्न नाही, माझे गुतलेत 1000 दिन तापलं तू घेऊन जा. तो म्हणला व्यवहार परवडाय जोगा. 1 राव घ्यायची गुंठ्या विकायची. द्यायच्यात 1000 पण मोठा लाट घ्यायचा आहे. दिले 1000 त्या घेऊन. आता ही मरणाचं पापी ह्याचा हात दगडाला लागला. दगड ओरिजिनल झाला. तो मला अयो हात नामदेवरा मला गाळ्यात बांधून इरीत उडी हाना. आता मला काय सांगतो म्हणे. सिद्धांत संपला. उत्तर आहे का आका दगड सोन्याचा झाला पण घरात ठेवू वाटला का हो. का लोभ आणता नो हे मना. लोभच नाही, आशाच नाही, अहंता या शब्दाचा अर्थ अहंकार नाही. नुसता अहंकार नाही, त्याचा वारा सुद्धा नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदाचा भाविक. लोभ नाही, अहंकार नाही. लोभ आणता नो हे मना. संत तोचे जाना जगी. ते संत आहे त्यांच्याकडे लोभ नाही, अहंता. जगे विरक्त तोचे जाना. विरक्त वैराग्य मायबाप कडकडीत वैराग्य त्यांच्या. नुसतं परमार्थात आला म्हणजेच लय वैराग्यवान आहेत असं नाही. सांसारिक माणसं सुद्धा काय काय लय वैराग्यवान असते. याजण कपडे धुणारे दोबी होते आणि कपडे धुवायला असं ते जाती करत होतं. साधू गंगेवर आंघोळ करायला चालले आणि साधूने सोन्याचं कडं बघितलं.
चांगलं इशिक तोळ्याचा सण खपक्याच्या खपक्या कडू. साधू म्हणले आल्या का सोन्याचे घेऊ काय? वाकले खाली पण म्हणले आपण संन्याशी घेऊन काय करायचं? नको म्हणले चला. उठून उभा राहून निघाले पण म्हणले 20 तोळ सोडाव तरी कसं? ही मधली अवस्था असती ना ही भयानक असते. निवळ मूर्ख परवाडला ना तर आधी विद्वान परवाडला. पण ही मधली बोहळा असाव पण गाभळा नसाव, येडा असाव पण घाल येडा नसाव, शहाणा असाव पण अति शहाणा नसाव. विठ्ठल घेऊ का नको 3 तास पायाने माती उकरीत बसला. 1.5 फूट नुसता खड्डाच केला पायाने माती उकरू त्या साधूने. घ्यावा तर संन्याशी नाही घ्यावा तर एवढं सोडाव तरी कसं? तिकडून कपडे धुवून धुवी येत होते. हेगडे मी आज तुझं कल्याण करणार. महाराज दे आशीर्वाद. ग बस. आशीर्वादाने कुठं कल्याण होत असतं? तुझं ओरिजिनलच कल्याण को अनुग्रह देत. अरे अनुग्रह ह्याच्या जरा बाहेर ये रे म्हणलं जरा तुझं रिअलच कल्याण करतो म्हणे. हो 20 तोळ सोन्याचं कडं घे सोनं इक आणि कर माझ्या. ते धोबी म्हणला साधू महाराज कधीपासून बघते? 3 तास झालं बघतोय, हात सुद्धा लावला नाही. इतका विरक्तवान महत्व आहे तोंडानेच बरं का. धोबी म्हणला बिघडलास का काय? 3 तास झालं. अरे 3 दिवस झालं बघतोय माझं नाहीच तर घेऊच कशाला? खरा विरक्तवान कोण आहे? नुसत्या लय गंधन लय माळा घातली म्हणजे तुम्ही वारकरी झाले अशातला नियम नाही. माळा घालून बी बांध करणारी कमीत का? गण लावून दुधात पाणी वाटणारी कमीत का? हा ही अवघड परिस्थिती माय बाप. फक्त विरक्त वैराग्य एवढं सोपं ना. बोलता वाटे सोपे करणी करिता टीर कापी नो हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. तो गोबारे म्हणतात मला खरं एखादा म्हणन मी वैरागतो. हा एवढं सोपं. कडकडीत वैराग्य म्हणजे जगद्गुरु तो गोबार आहे. हे संतांचे गुण मुक्ताबाई त्याच्यावर प्रकाश टाकतात. लोभ अंता नो हे मना जगे विरक्त तोचे जाना. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हाताना टाळी मुखात नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विठोबार कुमार